दाद्या, ए दाद्या, दाद्या, ए टोनक्या. काय हो? एक काम कर, मला एका कार्यक्रमाला जायचंय, माझे कपडे इस्त्री कर. मी नाही करणार. म्हणलास का नाही भांडगोळा? मरशील का काय? मला नाही येत करता. खाता येतं का तुला? इतका मारीन ना. अरे हे करून दाद्या, दाद्या, काय आलं दादा? ओ काय झालं काय? लोक माझा यांनी नवीन पायजामा आलाय. सांगायचं कशाला मग त्याला इस्त्री करायला? तो एवढा मोठा झाला होय. बारीक होणार का तो? ओ जाऊ द्या. चल रे दादा, तुला कुठे जायचं असेल तर जा. डोक्यावर बसलाय तो. काय नाही बिघडलं, बारीक आहे अजून. त्याला नीट नेटकं सांगायचं ना. डोक्यावर बसून तो माझा नवीन पायजामा जाळाय. जोडू द्या, दुसरा घाला. अगं तुला काय वाटतं का नाही बोलायला? हा, तुला अक्कल आहे का अजिबात? ओ अक्कल बिक्कल काढू नका माझे. कसा राग आला माझ्या बोलण्याचा? हा, मग त्याला सांगायचं नीट नेटकं. काय सांगायचं त्याला? सारखं तुम्ही हात दूध मागा असता त्याच्या. अरे तुम्ही दोघं तशीच कधीच नाही सुधारायची. नका सुधरू दे. काय झालं? का तोंड पाडले पार? हे आमचं म्हातारे. काय झालं? म्हाताऱ्याने आज लय जोरात लात मारली मला. का रे? काय नाही, त्यांचं ते पायजामा इस्त्री करायचं होतं. ते पायजामा जळाला माझ्याकडून. मग लात नाही घाल, त्यांचं काय आरती करते नाही तुम्ही? माझ्या घरचे पण मला वावरात घेऊन गेलते राव. लय काम करून घेतलं त्यांनी माझ्याकडून. अरे काल आलो होतो ना मग मी तिथं. आला होता तर यायचं ना मग माझ्याकडं. कशाला? तुझा बाप काम करीत होता, त्यांनी मला बी लावलं असतं कामाला. म्हणलं चला इथून. काय रे? बरं ते जाऊ दे, चला आपण एक ठिकाणी जाऊ. कुठं? चल मग जरा काय करते बघू. तू एकटाच जा मर, मला नाही मार खायची हाऊस. हा, काय सारखं सारखं मारतात काय ती? मग काय काल तुला तिने मिठी मारली होती काय? मग एकदा झालं म्हणून काय सारखं सारखं होतं वय? नाही नको, तरी पण तू एकटाच जा, मला यायचं नाही. त्यापेक्षा आब्याक जाऊ. चल बरं चल.
काय रे अभ्या काय करते काम आपलं दुसरं काय कटा येत नाही का सारखं सारखं काम करून कामाचा कसला आलाय का काय लाभ्या तुमचे नाना आले तिकडं अभि मी जरा बाहेर जाऊन येतो काम आहे मला उशीर होईल बरं ना मग काय पोरांनो काय करताय नाही टाइमपास काय काय नाही ना सहज आले बर बर तुमच्या घरचे कसे बरे आहेत सगळे एक नंबर बर मग दादा तात्याला काय काम करू लागतो का नाही कामात मग सगळं मीच तर करतोय थोडं काय करते चला येतो मग मी अरे बाई रे सकाळी लात खाल्ली की काम बरट्यात कसला हे येड आहे तर जाऊ दे तुला काय म्हणलं होतं मागाशी वाटलंच तर आब्याला बिगे अभ्या हे नाही का रे बावळा प्लॅन करते मगाच्यापासून काय झालं त्या दिवशी त्या मधुराने एवढी कानाखाली मारली तरी त्याला लाज नाही अरे आता काय झालं पण आता परत तिकडे चाललंय आणि मारा पण चल म्हणते का बस तुम्ही दोघं चला माझ्या संग वाटलंच तर लांब उभं राहा लांब नको जवळ नको तू इथूच झक मार अरे नारू तुला किती वेळा सांगितलं रे त्या मजुराचा नाद सोड म्हणून कळत कसं नाही रे तुला अरे मधुरा जातच नाही रे माझ्या डोक्यातून काय करू सांग की मी जा ना तू एकटाच जाऊन मार का आम्हाला कशाला नेतोय चला की राव असं काय करता ए बाबा नको 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 तिकडे नको त्यापेक्षा काय करू दुसरे कुठेतरी जाऊ बर हो चला दुसरीकडे कुठं काय तर मी असंच म्हणलं होतो ए नाही नाही चला राव दुसरीकडे कुठेतरी जाऊ दुसरे कुठेतरी अरे मी असंच म्हणलं होतो नाही नाही चला आता दुसरीकडे कुठेतरी बर चल करू लागा की राव दाद्या हा इकडे लय भारी राव लय दिवसांनी आलो हो ना आपण शाळेत होतो तेव्हाच येत होतो इकडे आईला शेवटी मजुराकडे जायचं राहिलंच काय खायचं राहिलं अरे जायचं बाहेर दाद्या काय चालू रे तिकडं खायला फोटो शूट वाटतं चल की बघू जाऊन मग ते काय पिक्चर आहे का बघायला अरे चल की बघू काय असते ते बघू चल चल आईला दादा येतो मधुर आहे की राव मधुरा दिसते की आला तर नारू वास काढीत तिघ इकडे काय करतायत ग मग अभि इकडे कुठं आलो तसंच फिरत तुला कोणी विचारलंय का अगं काय नाही कुठेतरी जायचं होतं ना मग इकडे आलो नदीकाठी जरा तुम्ही इकडे कुठं ही माझी मैत्रीण आहे ना तिचं लग्न ठरतंय ना म्हणून आलो होतो फोटोशूट साठी तिने खूप आग्रह केला ना यायचा बर मग काय म्हणते चकोली चिरगुटे तू आता खरंच कानाखाली खाशील बर का लव्ह मॅरेज आहे का त्यांचं नाही नाही अरेंजच आहे मग अभि बाकी काय चालू आहे तुझं माझं काय रोजचं तेच मोबाईलचं काम
हो आमची पण कामं चालू आहेत. भारी जोडी आहे ना. हो छान आहे. चल मधुरा. थांब ना ग, जाऊ 5 मिनिटं. नाही थांबायचं, चल. थांब ना. तिला थांबायची तू काय करते? जर तुला जायचं असलं एकटीला तर. ए काय तोंड्या ग बस. थांब जाऊ 5 मिनिटं, झालंच त्यांचं. चला मग आपण निघूया आता. एवढं लवकर जायचं? मग काय मुक्काम करतो का इथं? चल चला चल. बस रे अभि. दादा शेवटी भेटलोच ना मधुराला. तुमचं लय चाललं होतं. नाही मुस्काड आणायला पाहिजे तुझं. कुठे न्यायचं लायकीचं नाही तू. काय झालं? काय झालं? तिथं तोंड वासून लाळ गाडीत बघत होता ना सारखं तिच्याकडे. कळलं बाई तुला? हा मग मी काय झोपलो होतो का तिथं? आब्या सोडून सगळ्यांना कळलं असणार तिथं. यायला मला तर काहीच नाही माहिती. बघितलं ना? अरे ती चकुल किती रागाने बघत होती तुझ्याकडे. ती चिरकुटे वय. मग बघू दे की तिला कोण घाबरतय आणि तिचा काय संबंध येतो आमच्यात? मग मधुरानेच तुझा दुसरा गाल लाल केला पाहिजे होता चांगला. नाही करू शकत. अरे तीच मला लाईन देत होती ना. लाईन नव्हती देत, तुला कसं आणायचं याचा विचार करीत होती. हा अरे गप्पा सार सारखी तुमची बडबड चालत असते का नेहमी? चला जाऊ. चला फिरून येऊ. चला जाऊ. राजा मस्त झाला ना ग फोटोशूट त्यांचा. अगं ये काय विचारते मी? काय? लक्ष कुठे आहे तुझं? माझं लक्ष जागेवरच आहे. तुझं लक्ष आहे का जागेवर? हो ना, काय झालं? तो नारू एवढा तुझ्या मागं लागलाय, त्याला सरळ करायचं सोडून तू तिथं स्माइल देत उभी राहिली त्याला. जाऊ दे ग. जाऊ दे? अगं आशान तो अजून येड्यासारखं करल. अगं मी काल त्याला मारलं ना, मला खूप कसं तरी वाटलं माहितीये का. आता मला त्याच्यापेक्षा जास्त तुझीच काळजी वाटायला लागली. हो ना, मग तूच तर आहे माझी काळजी करणारी. तर हाय रे तो नारू तुझी काळजी करणारा. चल जाऊ. एक मिनिट. काय वाटतं ते? काय मी तर जाऊन जा. हो वहिनी, काय झालंय तुम्हाला? का रडताय तुम्ही? काय नाही हो, काय नाही. सांगा ना वहिनी काय झालंय? आपण सगळे एका वाडीतले ना? कोण काही बोललं का तुम्हाला? काय नाही हो भाऊजी, मला कशाला कोण काय बोलेल. हो, आता माणूस गेला म्हटल्यावर आठवण तर येणारच ना. त्यात या पोरीने एक टेन्शन वाढवून ठेवले. हा त्रास देत असेल ना? काय काय खुशी कशाला त्रास देते का आईला? फटकू का सांगली तुला? नाही हो, ती कशाला त्रास देईल, उलट तीच सारखी आजारी असते. आजारी? हो वहिनी, जरा नेमकं सांगाल का काय झालं ते? काय होतंय तिला? अहो, सारखं पोटात दुखत असतं तिच्या. कालच डॉक्टरांकडे जाऊन आली.
तर त्यांनी एक छोटंसं ऑपरेशन सांगितलं आणि 50,000 रुपये खर्च सांगितलाय. आता तुम्ही सांगा, एवढी मोठी रक्कम मी कुठनं जमा करू? आणि त्यात माझ्या माहेरची परिस्थिती एवढी चांगली नाही ना की मी एवढे पैसे एकत्र जमा करू शकतो. वहिनी तुम्ही अजिबात काही काळजी करू नका, आम्ही करू काहीतरी पैशाचं. रवी भाऊ किती चांगले होते, त्यांनी वाडीत किती जणांना मदत केली, आईंना पैसे आईंना कामाने, बाकीचं काय नाही. वहिनी आम्ही करू काहीतरी पैशाचं. हो वहिनी, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, करू आम्ही काय. वहिनी तुम्ही आम्हाला फक्त 2 दिवस द्या, आम्ही करतो काहीतरी. काय झालं? काय सांगतो तुला पुढे. चल चल. काय झालंय? नक्की काय झालंय? काय झालं सांगेल का कोणी? अरे नक्की काय झालंय सांगतान का आता? रवी भाऊ वारल्यापासून वहिनींच्या घराची परिस्थिती खूपच खालावली आणि त्यात आता खुशीच्या पोटाचं ऑपरेशन सांगितलं डॉक्टरांनी. 50,000 रुपये खर्च आहे, त्यामुळे त्या रडत होत्या. मग आता काय करायचं आपण? काय करायचं म्हणजे आपण सर्वांनी मदत करायची त्यांची. आपण हो आपण सगळ्यांनी आपापल्या परीने आपल्या घरून पैसे गोळा करायचे आणि बाकीचे आपण वाडीतून गोळा करूच. हो चालेल. हेच योग्य राहील. काय छकुली? हो बरोबर आहे, पण माझे वडील कसे आहेत माहिती ना सगळ्यांना. हा माहिती तू चिरगुट्या. गप्पे. आपण सर्वजण मिळून तुझ्या घरी जाऊ, तुझ्या वडिलांना विचारू, त्यांनी दिले तर ठीक, नाहीतर आपण वाडीत जाणारच आहोत. हो चालेल, भेटू आपण उद्या परत आणि मग ठरवू. रवी भाऊजी किती चांगले होते, ते असताना त्यांनी वाडीत किती मदत केली आणि आता ते नाहीत तर त्यांच्या कुटुंबावरती काय परिस्थिती आली ते काय नाही. आपण सर्वांनी बहिणींची मदत करायची. ठीक आहे, चालेल. हो चला.